हाय फ्रेंड्स, मी आता व्हिडिओ काढत आहे की काल मी जे काही वस्तू आणलेल्या आहेत अद्विकाच्या बोलण्यासाठी, तर त्या तुम्हाला दाखवत आहे मी काय काय आणले ते. चला आपण बघूयात. सर्वप्रथम ना मी इथे हे असे चॉकलेटचे पॅकेट्स आणलेले आहेत. त्याच्यानंतर मी असे हे वाण देण्यासाठी आणलेलं आहे. आज मी हळदी कुंकू पण करणार आहे, तर मी त्याच्यासाठी हे असे करंडे आणलेले आहेत वाण देण्यासाठी. नंतर हे अद्विकासाठी मी असे हलव्याचे दागिने आणलेत. ॲक्च्युली मला आहे ना दागिने घरी बनवायचे होते, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आत्ता, तर म्हणून मी विशाल म्हटला की यावर्षी तू विकत आण, नेक्स्ट इयरला तू परत तुझं तू बनव आणि मग कर. नंतर डेकोरेशनसाठी मी असे हे छोटे पतंग आणलेले आहेत. मल्टी कलर्समध्ये हे पतंग आहेत. डेकोरेशनसाठी अजून एक आहे माझ्याकडे, एक बोरना लिहिलेलं असं पण एक आणलेलं आहे. मी ॲक्च्युली आहे ना अद्विकाचं नाव लिहायचं होतं मला, पण मी ते काही नाव मला मिळालं नाही तिथे. सो मी आता हे जे पेपर्स आहेत याचा पेपरचा यूज करून मी ह्याच्यावरती अद्विकाचं नाव पेस्ट करणार आहे आणि ह्याचं मी बनवणार आहे. अजून मी ह्याच्यामध्ये आणलेलं आहे ते हे बघा, या अशा छान गोळ्या आणलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये हत्ती आहे, चिमणी आहे, आणखीन हा माणूस पण आहे, एक गाडी पण आहे. अशा ह्या गोळ्या आहेत. लहानपणी अशा ह्या गोळ्या आम्ही असं लहान असताना खूप मिळायच्या. मोस्टली ह्या आहे ना सगळ्याच दुकानांमध्ये अवेलेबल असायच्या त्यावेळेस, पण आता खूप ठराविक ठिकाणीच अशा गोळ्या मिळतात. खूप सुरेख आणि छान लागतात ह्या गोळ्या. नंतर ह्या जेम्सच्या गोळ्यांचं पॅकेट आणलेलं आहे. पेपरमिंटच्या गोळ्या पण आणलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी ना बिस्किट्स पण आणलेले आहेत. हे असे क्रीम असलेले बिस्किट्स पण आणलेले आहेत. हे असे काजूचे बिस्किट आणलेले आहेत. प्लस मी असे काही मिक्स बिस्किट्स आणलेले आहेत. त्याच्यामध्ये काही असे जे आहेत की ते ट्रायंगलचे आहेत, काही असे त्याच्यावरती डिझाईन्स आहेत, चित्र आहेत, असे बिस्किट्स आहेत. हे खारे नमकीन असे मिक्स बिस्किट आहेत. ह्याच्यामध्ये खूप छान छान हे बिस्किट्स लागतात. ॲक्च्युली आपण जर इतर वेळेस आणायला गेलो ना तर खूप कमी मिळतात, असे ठराविकच दुकानांमध्ये मिळतात. त्याच्यानंतर हे बिस्किट्ससुद्धा आणलेले आहेत मी डेकोरेशनसाठी. प्लस मी आणलेला आहे तो अद्विकाचा ड्रेस. संग्राम, अद्विकाचा ड्रेस ओपन करून दाखव. नीट 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 इथून ओपन कर. असं दाखव, उलटा दाखव. हा आहे अद्विकाचा ड्रेस की जो आज मी तिला वेअर करणार आहे. आणि ह्याच्याबरोबरच मी अजून आणलेलं आहे सुरमुरे सुद्धा आणलेले आहेत. प्लस मी चिंचेच्या गोळ्या पण आणलेल्या आहेत. तर असं काही हे सर्व सामान मी काल येताना ना घेऊन आलेले होते. काही गोष्टी मला तिथे शूट करता आल्या, काही गोष्टी मला तिथे शूट नाही करता आल्या. काही कारणास्तव खूप गर्दी असल्यामुळे नाही जमलेलं. पण आता तुम्ही माझ्याबरोबर कंटिन्यू राहा. मी आज काय काय डेकोरेशन करणार आहे आणि मी अजून एक काहीतरी गोष्ट ॲड केलेली आहे याच्यामध्ये. हे मी आत्ता तुम्हाला सांगत नाही, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल की मी माझ्या हाताने काहीतरी एक गोष्ट जी बनवलेली आहे ती सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. ती फक्त मला आणि मनस्वीलाच माहिती आहे की आम्ही काय बनवलं आहे ते. इव्हन ना संग्रामला सुद्धा हे माहिती आहे. संग्राम, तुला मी काय बनवलं आहे ते? तोंडाने बोल. हा, माहिती. काय बनवलंय सांग बरं. नाही सांगणार. का? सरप्राईज आहे. सरप्राईज आहे. तुला सुद्धा माहिती आहे का? म्हणजे मी काहीतरी बनवलंय, ते नवीन काहीतरी एक बनवलेली गोष्ट माहिती आहे तुला? ठीक आहे, संग्रामला माहिती आहे, कारण संग्राम मध्ये मध्ये ना आम्ही दोघी जणी बनवत होतो, तर मध्ये मध्ये येऊन बघत होता की आम्ही काय बनवत आहे ते. सो त्याला सुद्धा ते एक थोडीशी आयडिया आली आहे की आम्ही काय बनवलंय. सो तुम्ही माझ्याबरोबर कंटिन्यू राहा. मी आता डेकोरेशन करायला सुरुवात करत आहे. आता सध्या घड्याळामध्ये वाजलेले आहेत 3:30 पावणे 4 होत आलेले आहेत आणि मला संध्याकाळी 6 वाजता बायकांना बोलवायचं आहे. सो मी आता तुमच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. सो आपण बघूयात. चला मी कसं डेकोरेशन करते ते.
बघा मी कुठली चांगली आहे कुठली नाही, कुठली इझी आहे कुठली नाही, काय करा कुठली. आता फायनली माझं सगळं जे काही डेकोरेशन आहे ते सगळं रेडी झालेलं आहे. आणि आता घड्याळामध्ये बघा तुम्हाला दिसत असतील 6ला 5 कमी आहे. 6 वाजून 5. ओके, हे उलट दिसतंय. 6ला 5 कमी आहेत. आणि अक्षरशः त्याला 2 ते 2.5 तास मला लागलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आद्विका झोपलेली होती, पण आता आद्विका उठलेली आहे आणि ती त्याला त्रास देते. पण इट्स ओके. तुम्ही बघा मी काय काय केलं ते. हा आहे आद्विकाचा ड्रेस. इथे आमची आद्विका बसणार आहे. आणि हे असं आहे आमचं काही शूटिंग केलेलं आहे. बघा मी थोडंसं असं त्याच्यामध्ये डेकोरेशन असं केलेलं आहे, कारण मागे माझ्या इथे असे फ्लॉवर्सचं स्टिकर आम्ही लावलेलं आहे, त्याच्यामुळे ते डेकोरेशन मला अजून काही नाही करता आलं. पण मी ठीक आहे एवढं तरी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे ही बिस्किटाची अशी गोळा चॉकलेटांची ट्रेन बनवलेली आहे. आणि मगाशी जसं मी म्हटलं तसंच तुम्हाला हे सरप्राईज आहे. हे मी माझ्या हाताने स्वतः बनवलेलं आहे. आणि ॲक्च्युली ना या इकडच्या साईडला थोडंसं ते असं तुटल्यासारखं झालंय, ते आद्विकाने ओढलं त्याच्यामुळे. पण अशी मी ही ट्रेन पण बनवलेली आहे. आणि हे आद्विकाच्या हलव्याचे दागिने. ॲक्च्युली ते मला घरी बनवायचे होते, पण यावेळेस नाही शक्य झालेलं. पण नेक्स्ट टाइम मी नक्कीच बनवणार आहे. आणि इथे मी ना ही बिस्किटाची अशी एक चेअर सुद्धा बनवलेली आहे. याचबरोबर मी इकडे हे हळदी कुंकवाला देण्यासाठी जे काही वाण आणलेले आहेत हे आहेत ते. आणि इकडे मी हळदी कुंकवासाठी असं हे डेकोरेशन पण थोडंसं केलेलं आहे. सिंपल केलेलं आहे, साधं केलेलं आहे, पण थोडंसं कमी वेळामध्ये मी असं केलेलं आहे. पण मी माझं स्वतःचं रेडी होणार आहे. आणि मला रेडी करून मी आधी आद्विकाला काहीतरी खायला घालेलं आता. त्याच्यानंतर मी स्वतः रेडी होईल, मग मी तिलाही रेडी करेल. आणि त्याच्यानंतर मग हळदी कुंकू आणि बोरणांचा प्रोग्राम स्टार्ट होईल. सो तुम्ही माझ्याबरोबर कंटिन्यू राहा. आपण बघूयात आणि भेटूयात परत एकदा. हिरोईन तिला इथे बसव. इकडे या तू. इथे बसवते मी. वाव, आद्विक इकडे बघ. इकडे बघ. ये ये स्माइल. आद्विका. आद्विका व्हेर आर यू. आणि अशा प्रकारे आम्ही आद्विकाला रेडी केलेलं आहे. तिला आत्ता लगेच मी हलव्याचे दागिने नव्हते घातलेले, कारण अजून तिच्या सगळे फ्रेंड्स आणि बाकीच्या सोसायटीमधले लोक यायचे होते, म्हणून मी थांबलेले. त्याच्या आधी आम्ही थोडेफार तिचे असेच फोटो काढून घेतले. आणि सोसायटीमधले थोडेफार लोक आल्यानंतर थोडीफार मुलं पण आल्यावरती मग मी तिला हलव्याचे दागिने घालायला लगेच सुरुवात केली. कारण मला अशी भीती होती की ती सर्वप्रथम आम्ही तिला हे दागिने घालणार आहोत, आणि जर तिने सगळ्या यायच्या आधी आणि प्रोग्राम स्टार्ट व्हायच्या आधी हे घालून नाही घेतलं किंवा काढलं तर मग खूपच प्रॉब्लेम येईल. म्हणून मी त्याच्यासाठी थोडंसं थांबलेले. सगळे आल्यानंतरच मग मी तिला हलव्याचे दागिने वगैरे घातले. आणि मगच आम्ही तिला रेडी करून मग तिचे थोडे फोटो काढले आणि मग लगेच प्रोग्रामला सुरुवात केलेली. पण तिने सुद्धा आहे ना हलव्याचे दागिने घालून घ्यायला काही त्रास नाही दिला. इव्हन तिने सगळा प्रोग्राम होतोपर्यंत ते काढले सुद्धा नाहीत. तिला पण मज्जा वाटत होती. तिलाही काहीतरी आपल्याबरोबर नवीन होतंय असं तिलाही वाटत होतं. आणि ही जी बासरी आहे ना तिच्या हातामध्ये आम्ही, म्हणजे जी खरी बासरी आमच्याकडे होती ती बासरी तिच्या हातामध्ये दिलेली होती. तिला पण ती खूप आवडत होती. बघा आम्ही तिला हलव्याचे दागिने घातल्यानंतर मग काही असे फोटो शूट केलेले तिचे. मी सर्वप्रथम आता मग सगळे आल्यानंतर वहिनी तिला पहिल्यांदा औक्षण करणार होत्या. वहिनींचं झाल्यानंतर सोसायटीमधल्या भरपूर लोकांनी, सगळे जे जे आलेले होते त्यांनी सगळ्यांनी तिला औक्षण केलेलं आहे.
अद्विकाला आता चुरमुरे, बोरं, बिस्किट, गोळ्या ह्याने आंघोळ घालायची आहे. सगळे पोरं तिच्या अवतीभोवती बसलेले होते. मस्तपैकी अशी ती ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होती. ती तोंडामध्ये ना तिला आम्ही चॉकलेट्स आणि गोळ्या दिलेल्या होत्या, ते ती खात होती. आणि थोड्या वेळानंतर तिच्या डोक्यावरचा मुकुट ह्याच्यामुळे पडला आणि मग तिला ते बोरं आणि चुरमुरे थोडंसं डोक्याला असं काहीतरी लागलं तिला. त्याच्यामुळे तिने रडायला सुरुवात केली. पण हा ओव्हरऑल सगळा प्रोग्राम होतोपर्यंत ती शांत बसलेली होती. पण शेवटी तिला हे सगळे पोरं तिच्या अवतीभोवती होते आणि ते तिला एकदम लागलं, त्याच्यामुळे ती थोडी रडत होती. बोरनांचा प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही लगेचच मी आणि वहिनींनी सगळ्यांना हळदी कुंकू दिलं. मी जास्त कोणी आम्ही रिलेटिव्हला बोलवलेलंच नव्हतं, का फक्त सोसायटीमधल्या लोकांनाच बोलवलेलं होतं. तरी याच्यामध्ये काही काही जण जे होते ते नंतर आलेले होते, काही जण आधी येऊन गेलेले होते हळदी कुंकू घेण्यासाठी. आणि हा प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही काही असे सगळे अद्विकाचे आणि आमच्या सगळ्यांचे पण काही फोटोशूट्स केलेले आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचे बोरनान कशा पद्धतीने करता तेही मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हा आमच्या सोसायटीमधला कियांश आहे. हा थोडा उशिरा आला, त्याच्यामुळे त्याचा सगळ्यांबरोबर फोटो नाही आम्ही काढला, म्हणून अद्विकाबरोबरच आम्ही त्याचे काही थोडेफार असे फोटो काढलेले आहेत. आणि तुम्ही जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा नवीन व्लॉगसह परत भेटूयात. बाय.